सदानंद, हॅलो, बोल मेल्या. एवढ्या रात्री फोन कशाला केलास? ए काकी, माझे पैसे कधी देणार आहेस? अरे आताच तर आले ना मुंबईला, लगेच पैसे कुठून येणार? जरा हाताला काहीतरी लागू दे ना. याला काय अर्थ आहे? तू तिकडे मजा मारतेस आणि बसलो इथे. हे बघ, 5-10 हजार जेवढे होत आहेत ना तेवढे पाठव, नाहीतर आत्ताच्या आत्ता मी मुंबईला येतो आणि सगळ्यांना सांगतो की या म्हातारीने मला खोटं बोलायला सांगितलंय. काय घर वगैरे माझ्या वडिलांच्या नावावर नाही आहे, फक्त कावेरीकडून पैसे उकळायचेत ना म्हणून ही म्हातारी मुंबईला आली आहे. जळलं मेले लक्षण ते थोबाड बंद ठेव. आणि मी सांगितल्याशिवाय मुंबईला यायचं नाही, आणि आलास ना तर तंगड मोडून हातात देईन तुझ्या. फोन ठेव. आजी, हा, एवढ्या रात्री तुला कोणाचा फोन आलाय? अगं तो मेला सदानंद, त्याचाच फोन होता. तो आता पैसे मागतोय माझ्याकडे. आता माझ्याकडे का पैशाचं झाड आहे? हलवलं झाड की पडले पैसे. काय नाही खरंच. आई, सासूबाई, काय झालंय ग? अगं तो मेला सदानंद, त्याचा फोन होता. घर गिळलं तरी पोट नाही भरलं मेल्याचं. आता म्हणतो घरात काय घाण करून ठेवले, ह्या घरात असं राहायचं? घराची डागडुची करायला पाहिजे, पैसे पाहिजे. आणि पैसे नाही दिले ना तर बेकायदेशीर राहिलात म्हणून पोलीस कंप्लेंट करीन म्हणाला. आता या वयात ही म्हातारी काय पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढणार? 1 मिनिट, किती मागितलेत पैसे? 3 लाख. काय? 3 लाख? नाही म्हणजे घराची डागडुजी करायला 3 लाख म्हणतोय, पण मी काय म्हणते, आपण 50,000 रुपये त्याच्या तोंडावर मारले ना की त्याचं तोंड बंद होईल. नाहीतर मला जेलमध्ये जावं लागेल ग बाई. एक मिनिट, ठीक आहे, मी काहीतरी. नाही बाई देई, तू नको देऊ. आधीच तू आम्हाला घरात राहायला देऊन खूप उपकार केलेस आमच्यावर. आता अजून नको. अगं ती देते म्हणते ना तर देऊ दे ना, पण तू नाहीच म्हणणार. तुला जड झालो ना आम्ही, तुला बरंच आहे आम्ही जेलमध्ये जाऊ ते. तुझ्या मागची बॅग जाईल ना. आजी, अगं असं काहीच नाहीये माझ्या मनात. तुला जेलमध्ये जावं लागणार नाही, मी आहे ना, मी करते काहीतरी. काय काय करणार आहेस तू? एका दिवसात एवढे पैसे कुठून आणणार? गुड मॉर्निंग सर. काय काकू, आता कुठलं नवीन सर्क्युलर काढताय? सर्क्युलर काढत नाहीये, लोन साठी फॉर्म भरते. काय? अहो, इथे जॉईन होऊन तुम्हाला 1 महिना पण नाही झाला, मग लोन कुठली बँक देणार आहे तुम्हाला?
मी बँकेत लोनसाठी अप्लाय करत नाहीये. मला इथे आल्यावर कळलं की आपल्या कंपनीकडून स्टाफला जर काही इमर्जन्सी असेल तर लोन दिलं जातं. त्यासाठी फॉर्म भरते. गुड. पण काकू, काय करणार का आहात लोन घेऊन? संस्कृती आणि परंपरा कशा कल्टिवेट करायच्या याचे क्लासेस काढताय की काय? पण काकू खरंच एक साइड बिझनेस म्हणून हा विचार नक्कीच करू शकता तुम्ही. खूप चालते तुमचे क्लासेस. प्रत्येक कॉर्नरला बॅनर्स लागतील, काकूस क्लासेस. वी आर मास्टर ऑफ इनकल्कॅटिंग फ्युचर. काय सारखं काकू काकू काकू? तुम्हाला प्रॉब्लेम काय माझ्या संस्कृती आणि परंपरांचा? हा, आणि मला का सारखं काकू म्हणताय तुम्ही? मी तुमची एम्प्लॉई आहे, मला सरळ कावेरी म्हणायचं. आणि परत जर तुम्ही काकू म्हटलं ना मला, तर याद राखा. काकू, या ऑफिस मध्ये या टोन मध्ये आजपर्यंत कुणीही माझ्याशी बोललं नाहीये. तुमची हिंमत कशी झाली? लोन साठी अप्लाय करताय ना? हा फॉर्म अप्रुव्हलच्या सहीसाठी माझ्याकडेच येणार आहे. बघतो तुम्हाला लोन कोण देत आहे. काकी, एक मिनिट. ऑफिसला निघालात का? हो का ग सानिया? नाही, काही नाही. हे पेनड्राईव्ह घेऊन जा. यात ना रिब्रँडिंगचं प्रेझेंटेशन आहे. तुम्हाला आणि कावेरीला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा आरामात बघा. म्हणजे आवडलं तर मला नक्की सांगा, मला आवडेल मदत करायला. राग गेला नाही ना अजून तुझा? तो पेनड्राईव्ह तुझ्याकडे राहू दे, तू माझ्या बरोबर ऑफिसला चल. आज तू, मी, कावेरी आपण तिघी बसून ते प्रेझेंटेशन बघू आणि सगळं फायनल करू. नाही हो काकी, राग कसला? नाही, बाकी काही नाही. तुम्ही सगळे ऑफिसमध्ये कामात असता आणि मला उगाच बसून राहावं लागतं. बाकी काही नाही. पण तुम्ही बघून फायनल करून टाका. आकांक्षा, घरची लक्ष्मी अशी रुसलेली नाही चालणार हं मला. चल तू चल, आज आपण फायनल करू बाळा. चल. बरं, मी लॅपटॉप घेऊन येते. हा, मी वाट बघते हं तुझी. हो, देवच पावला आज. मे आय कम इन सर? सर, सर, फॉर्म फिल केलाय का? गुड. मी विचार करून सांगतो काय होत आहे. यू मे गो नाउ. हा, व्हॉट? अजून काही बाकी आहे का? तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला. मगाशी माझं जरा चुकलंच. मी तुमच्याशी एवढ्या चढ्या आवाजात बोलले, माझं चुकलं. मी असं करायला नको होतं. त्यासाठी खरंच सॉरी. ओके. पण म्हणून तुमचं लोन अप्रूव्ह नाही होणार आहे. नाही नाही, लोन अप्रूव्ह व्हावं म्हणून सॉरी म्हणत नाहीये मी. तुम्ही लोन दिलं नाही ना तरीही सॉरी. कारण खरंच माझं चुकलं. आणि विषय असा आहे की चूक केली असेल तर माणसाने माफी मागायला लाजू नये. मी
चार चौघात तुमच्यावर आवाज चढवून बोलले, तसंच मी चार चौघात तुमची माफी मागायलाही तयार आहे. येते. अरे 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 हो हो सदा जरा कळ सोस, मिळतील पैसे. मिळतील ना पैसे? ती काय बोलली मला सांग ना म्हातारे. अरे मी तिला सांगितलंय घराची डागडुजी करायला 2-3 लाख मागितले त्यांनी. हा, आणि घर खराब केलंय ना म्हणून पोलीस केस करीन म्हणून तुमच्यावर, असं पण सांगितलंय. मधुकरने तुला विचारलं ना तर तसंच सांगो. हो तेच सांगेन. पण म्हातारे तू एकदाच 2-3 लाख घेऊन सोन्याचं अंड देणारी कोंबडी कापून टाकणार आहेस काय? ए मी काय तुझ्यासारखी बिन डोक्याची नाही, एकाच वेळेला कोंबडी नाही कापणार. मग काय करणार आहेस तू म्हातारे? आता बघच मी काय करते ते. हा अरे अरे सदा, अरे सदा ऐक माझा. अरे अरे असं काय करतोस, ऐक. अरे ठेवला मेल्यानं फोन. सासूबाई काय झालं? हो तो सदा ऐकायलाच तयार नाही. संध्याकाळपर्यंत पैशाची व्यवस्था नाही झाली तर पोलीस केस करे म्हणतोय. असं कसं करू शकतो तो? तुम्ही बोला ना त्याच्याबरोबर. तुमचा सख्खा पुतणा आहे ना तो. हो पण तुमची पण सख्खीच मुलगी आहे ना ती. तिला सांगा ना काय व्यवस्था करायला. एवढे वर्ष आम्ही तिला पोसली, पैसे मागितले ना, मागितले का? पण आता गरज भासली म्हणून पैसे मागतोय ना. कुठे गेलीये कुणास ठाऊक. असं काय बोलताय? पैशाचीच व्यवस्था करत असेल ती. हे बघा तिची एकदा व्यवस्था झाली ना की कळवेल आपल्याला. ती कसली व्यवस्था करते? अरे तिला आजीला जेलमध्येच पाठवायची आहे. आजी जेलमध्ये गेली की तिला आनंदच होईल. तीच वाट बघते ती. ती वैदेवी देत होती ना पैसे, पण नको म्हणाली, नाही घेतला. तर मला तिला जेलमध्येच पाठवायचं आहे. मग अवदसा सुटेल एकदाची. हो हो तोंड का बघताय? फोन करून विचारा का व्यवस्था झाली की नाही ती. ती कसली करते व्यवस्था. ती आपल्याला जेलमध्येच पाठवणार बघा. सानिया आज आपण हे करूनच टाकूया काम. हं? हो. मे आय कम इन मॅम? हा ये कावेरी ये. तुम्ही बोलवलं? हो बस ना बस. अगं साने आले, आपण 2-3 दिवस काम करायचं हे करायचं म्हणतोय. आज आता तिचं प्रेझेंटेशन बघून टाकूया. हा बस. सो झालं, आलं पुन्हा काम. काकी म्हणून मी तुम्हाला सांगत होते की घरून निघताना ते पेनड्राईव्ह घेऊन या तुम्ही. म्हणजे कसं तुम्हाला आणि कावेरीला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही आरामात पाहिलं असतं ते. नाही नको नको, आपण आत्ताच बघूया ना लगेच. आर यू शुअर? येस. ओके. हो सानिया दाख आपण बघू. आय चल फोन.
याप्रमाणे जर आपण आपल्या माहेरच्या चहाच्या आउटलेटचा विचार केला तर असा इफेक्ट होऊ शकतो. उत्तम. खरंच खूप छान झालंय. हो रिअली कावेरी. नाही म्हणजे तुला जर एवढा इझिली होकार द्यायचा होता तर 2 दिवस का मला वेट करायला लावलंस? पहिल्या दिवशी बघितलंस तेव्हाच होकार द्यायचास ना. नाही नाही, इट्स ओके, नो इश्यू. आता काम झालंय आपलं. सो काकी, तुम्हाला तर प्रेझेंटेशन आवडलंय. सो कॅम्पेनचं जेव्हा तुम्ही काम करायला घ्याल तेव्हा जर माझी मदत लागली तर मला सांगा, आवडेल मला. अगं नाही असं नाही, मला तसं वाटतं की तू इतकं छान प्रेझेंटेशन दिलंयस, तुझ्या डोक्यात सगळा प्लॅन आहे. तर आपण जेव्हा हा प्रोजेक्ट करायला घेऊ, कॅम्पेन करायला घेऊ, तर तू याच्यात नक्की सहभागी झालं पाहिजेस. ठीक आहे, येऊ मी आता. एक्सक्यूज मी. या बाय. कावेरी, काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? नाही, काही प्रॉब्लेम असा नाहीये. विषय असा आहे ना की गावाकडून आजी, तात्या, आई सगळे इकडे राहायला आलेत ना. हो का? आणि ते घर ज्याच्या नावावर आहे ना त्याला सगळी रक्कम एकदम हवी आहे. आत्ता मला ती देता येणं शक्य नाहीये. अगं मग किती पैसे हवेत सांग, मी देते ना तुला. नाही, नको नको, तुम्ही नका देऊ. अगं रितसर लोनसाठी मी आपल्या कंपनीत अप्लाय केलंय, बघू. अप्लाय केलंस ना, काही हरकत नाही. हे सगळं राजवर्धनच बघतो. मी सांगते राजवर्धनला, तुझं लोन नक्की पास होईल. आज पैसे मिळतील तुला. थँक्यू. टेन्शन घेऊ नकोस. अरे तू बाहेर निघालास का कुठे मीटिंगला? मला जरा थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. म्हणजे ती आपली नवीन एम्प्लॉई बघ, कावेरी, माझी पर्सनल असिस्टंट. तिला जरा मदतीची गरज आहे. मग म्हणजे तिने लोनसाठी अप्लाय केलं असेल. हो ठीक आहे, लोनची गरज आहे म्हणूनच लोनसाठी अप्लाय केलंय ना त्यांनी. मग हो म्हणजे आपल्याला तिला मदत करायला पाहिजे. तू तिच्या ऍप्लिकेशन वरती लगेच साईन करून टाक. एक मिनिट. आता तू मला काही रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्याच आहेस तर मग मला त्या माझ्या वेने हँडल करू देत ना. नाहीतर माझा टॉय बनवून मला चावी देऊन तुला हवं तसंच करून घेणार असशील तर मग केबिन मध्ये एक स्टॅच्यूच आणून बसवतो ना. काय बोलतोयस तू राजा? तेच बोलतोय. आणि हे जर नको असेल तर प्लीजच लेट मी हँडल इन माय वे. झालं तुझं सुरू. नाही झालं म्हणजे कसं आहे आई, आपणच रूल्स बनवायचे, आपणच ते ब्रेक करायचे. बरं दिसत नाही का ते? आपल्या कंपनीचाच रूल आहे, जोपर्यंत प्रोबेशन पिरियड संपत नाही तोपर्यंत कंपनी कुठल्याही एम्प्लॉईला लोन देऊ शकत नाही. आता रूल आहे तर आहे, आणि रूल सगळ्यांसाठीच सेम असायला हवा, नाही का? तूच तर म्हणत असतेस संस्कृती पाळा, परंपरा पाळा. तू साधे रूल्स पाळत नाहीयेस. असं कसं चालेल आई? राजवर्धन, एवढं सगळं ऐकवायची काही गरज नाहीये. हे बघ, ती आपली लॉयल एम्प्लॉई आहे. तिला खरंच जेन्युइनली पैशाची आता गरज आहे. मग आपण मदत नको करायला? दॅट्स फाईन. शी नीड्स मनी. सो रूल्स मध्ये बसत असेल तर तिला ऑब्व्हियसली लोन मिळेल, आणि जर नसेल बसत तर आय कांट हेल्प इट. प्लीज. म्हणजे तू राजवर्धन